काय झालं असं का बघताय तुम्ही सगळे माझ्याकडे? हे तर आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे. कसं इतकं घाबरल्यासारखं का दिसतं तुम्ही? मी का घाबरेन? ज्याच्या मनात खोट ते घाबरेन ना. काय झालं? एवढा कसला विचार करताय तुम्ही? काहीतरी गडबड आहे म्हणा. बघ ना, इतकी मोठी बॅग घेऊन निलांबरी वहिनी घराच्या आत आल्या आणि काहीतरी विचारल्यानंतर त्या अशा घाबरत होत्या, गडबडत होत्या. काय वाटतं काय असेल त्या बॅगेत? जाऊ दे ना सिद्धू, सध्या तिचं काय चाललंय तिचं तिलाच माहिती. तुम्ही नका तिच्याकडे लक्ष दे. भावना, सध्या तू फक्त तुझ्या बाळाकडे लक्ष दे. काय असतं ना, आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपण काय ऐकतोय, बाळ आतून सगळं ऐकत असतं. त्यामुळे आता फक्त चांगल्याच गोष्टी बाळाच्या कानावर पडल्या पाहिजे. होय. बरं ठीक आहे, मी चहा आणते आणि तुम्ही पटकन आवरून घ्या, काहीतरी खायला सुद्धा करते. आणि ऐक ना, फ्रेश होऊन मी जरा बाहेर जाऊ थोडा वेळ. ठीक आहे, पण सगळं जे काही करताय ते सांभाळून करा. हो आई. देवा, या निवडणुका जवळ येत आहेत. सिद्धू आणि भावनाची कायम दगदगच होतीये यात. सतत बाहेर जातात आणि माझ्या मनावर दडपण असतं. लक्ष ठेव दोघांकडे. त्याच्यावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. भावना आणि तिच्या बाळाची काळजी घे. लक्ष्मी, अगं लक्ष्मी तू सावकाश सांभाळून. ठीक आहे ठीक आहे, तू बस बस जरा बस. बरं शांत हो. मीना जरा पाणी आण लक्ष्मी. हो. लक्ष्मी अगं नको ना विचार करूस तू. हे बघ का पाणी घेते. नकोय मला पाणी. लक्ष्मी असं काय करते? अगं किती त्रास करून घेणार आहे स्वतःला. हे बघ, या घराला हसरी खेळकर लक्ष्मी बघायची सवय. ही अशी दुःखी कष्टी रडूबाई लक्ष्मी आम्हाला बघायची नाहीये. त्रास होणार नाही का? सांगा मला. हा पुन्हा एकदा आपल्याच मुलामुळे आपला चार चौघात अपमान झाला. संतोषचं हे वागणं आणखी किती काळ सहन करायचंय आपण? लक्ष्मी खरं सांगू का, म्हणतात ना, रोज मरे त्याला कोण रडे. अगं संतोष जे आपल्याला दुःख देत आलाय, नेहमीच देतो, हे आता तसंच झालंय का? संतोषच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणं हे सगळ्यात बरं आहे लक्ष्मी. अगं आणि आजचा दिवस काय आहे लक्ष्मी? अगं आजच्या दिवशी तुझा नवरा स्पर्धा जिंकलाय. सगळ्या जगासमोर तो खरा आहे, सिद्ध झालाय. हे महत्वाचं नाहीये का? अरे भावना, सिद्धू, तुम्ही दोघं अचानक कसं काय? अचानक म्हणजे काय? आम्हाला कळलं बाबा स्पर्धा जिंकलेत, मग आम्ही आलो तुमच्या बरोबर सेलिब्रेट करायला. अगं या अशा अवस्थेत कशाला अशी दगदग करतेस? सुपर सासू भावना आणि आमच्या बाळाची काळजी घ्यायला तिचा बाबा आहे. पण काका तुम्ही सांगा ना, स्पर्धा कशी काय झाली? म्हणजे तुम्ही एकदम कमाला जिंकला असाल. काय झालं? म्हणजे सगळं ओके आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? प्रॉब्लेम कशाला असेल? अगं तुला तुझे बाबा माहिती आहेत की नाही? खरं सांगू का तुला, या स्पर्धेचं मलाच जास्त टेन्शन आलं होतं. पण मग हेच म्हणाले, लक्ष्मी कर नाही त्याला डर कशाला. भावना, अगं बाबा बिनधास्तपणे त्या स्पर्धेला सामोरे गेले आणि त्यांनी ना भराभर त्यांचं सोलार सायकलचं युनिट ना असं जोडून दाखवलं. वा. अरे पण मी अगदी खरं सांगू का, हे यश माझ्या एकट्याचं नाहीये. आपलं सगळं कुटुंब माझ्या पाठीशी होतं, म्हणून मी ही स्पर्धा जिंकू शकलो. भावना, तू आपले आजोबा एकदम सॉलिड आहेत. त्यांच्याकडे बघून मला कळलंय कधीच टेन्शन घ्यायचं नाही. डोकं आणि मन शांत ठेवून काम करायचं. हो का? तू पण अगदी आजोबांसारखाच झालायस. त्यांच्यासारखंच बोलतोय सगळं.
चला मग, काकांनी एवढी भारी स्पर्धा जिंकली तर सेलिब्रेशन तर झालाच पाहिजे ना बॉस. आणि हो आम्ही केक सुद्धा आणलाय. अरे काय रे सिद्धू, भावाना केक वगैरे कशाला आणायचं, एवढं काही झालेलं नाहीये रे. बाबा आता आणलाच आहे तर कापा, नाहीतर लाडका जावाई रुसेल. हो आणि लेक पण रुसेल बर का. बरं बरं कापूया. सुपर सासू काका तिघांनी हो मिळून केक कापूया, कापायचा. सावकाश सावकाश ग जरा. हो जानू, तू मला सोडून नाही जाऊ शकत. जानू जानू प्लीज असा विचारही मनात आणू नकोस. माझ्या मनात असा विचार तुमच्यामुळेच आलाय जयंत सर. मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं की मी आणि विश्वा खूप चांगले मित्र आहोत, पण तुमचा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. आणि जर का विश्वाला भेटायला जाण्यासाठी मला तुमची परवानगी घ्यावी लागणार असेल ना जयंत सर, तर सॉरी, नाही खरंच सॉरी, मला नाही जमणार. जानू प्लीज असं नाही. पण पण काय सांगा ना, पण काय? मला आणि विश्वाला एकत्र बघितल्यावर तुम्ही इन्सिक्युअर होता, तुम्हाला माझ्यावर डाऊट येतो, असंच ना? नाही हो जयंत सर, खरंच नाही. तुमच्यासारख्या संशयी माणसाबरोबर राहणं मी सहनच करू शकत नाही. तुम्हाला एक सांगू जयंत सर, नवरा बायकोचं नातं विश्वासावर उभं राहतं. पण आज तुम्ही हे जे काही वागलात ना, त्याच्यामुळे त्या विश्वासालाच तडा गेलाय. मी नाही राहू शकत तुमच्यासोबत. जानू हे बघ, एका भांडणावरून तू तू इतका टोकाचा निर्णय नको घेऊस प्लीज. ही टोकाचा निर्णय घेतलीये? अहो जयंत सर, तुमचं वागणं ह्याच्याही पेक्षा टोकाचं आहे. नाही, मला असं वाटलं होतं की माझं लग्न एखाद्या काम, कंपोज, समजूतदार माणसाशी होत आहे, पण तुम्ही तसे अजिबात नाही आहात. जानू जानू आय लव्ह यू. आय लव्ह यू. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर जानू. असेल ना, तुमचं माझ्यावर खूप प्रेम असेल, पण त्यामुळे तुम्ही नॅरो माइंडेड आहात हे सत्य बदलत नाही. आणि तुमच्यासारख्या नॅरो माइंडेड माणसाबरोबर इथे राहण्याची माझी इच्छा नाही, कळलं? आई बाबा, तुमचं यश साजरं करण्यासाठी आनंदीने पण गिफ्ट पाठवली आहेत बरं का तुमच्यासाठी. अगो बाई, अशी गोडुली आहे माझी नात खरंच. तू माझ्यासाठी पण गिफ्ट आणलेत ना? हो ज्युनियर सायंटिस्ट, तुमच्यासाठी पण एक भारी गिफ्ट आणलेलं आहे. सुपर सासू काका, हे वीणा वहिनींचं आणि हे वेंकी दादा तुझ्यासाठी. बरं भावना, सिद्धू, तुम्ही आलाच आहात ना, तर जेवून जायचं बरं का. तुमच्या आवडीचं मी काहीतरी बनवते जेवायला. नाही नको वहिनी, आम्ही लगेच निघतो आता. ए नाही नाही, आलात काय चाललात काय, काहीतरी तुमच्या दोघांच्या आवडीचं करते. सुपर सासू, तुझ्याकडनं पार्टी मी नंतर घेतो. पण काय ना, आता पक्षाची जरा कामं आहेत तर आम्हाला खरंच निघावं लागेल. आम्ही येतो ना काही दिवसात लगेच. बरं, पण नक्की या. भावना, पण अगं जरा धावपळ दगदग कमी कर ग, जरा काळजी घे स्वतःची. हो घेते. हा. चला. सावकाश ग. हो. सांभाळ. या परत आणि. हा अच्छा अच्छा चला बाय बाय.